आज 1 जुलै हा कृषी दिन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांच्या जन्मदिवशीचा हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। आज त्या गोष्टीचं औचित्य साधून वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आपल्या चिपळूण आणि आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी आम्ही भाजीपाला आणि शेतीला पूरक अशा व्यवसाय संबंधीचं मार्गदर्शन शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि तो कार्यक्रम आज या दिवशी पार पडला। पण तुम्ही शेतीपूरक विषय जे आहेत म्हणजे आपण ज्याला कृषी पर्यटन घेतलं होतं त्यानंतर आता कृषी मेळावा ह्या पुढचं काय नियोजन असेल? या बाबतीतलं नियोजन म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे, वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून एक जोडधंदा उपलब्ध झालेला आहे आणि या जोडधंद्याच्या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रकारे शेतीला पूरक असणारा उद्योग म्हणून या व्यवसायाच्या माध्यमातून अर्थप्राप्ती होते। जवळजवळ 7,000 शेतकरी या दूध व्यवसायाच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। अशाच माध्यमातून त्यांना अन्य शेतीपूरक उद्योगधंदे करता यावेत आणि त्याचं मार्गदर्शन व्हावे हा हेतू ठेवून आम्ही आज या शिबिराचं आयोजन केलेलं होतं। अधिवेशन सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर दुधाच्या दरामध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे जो राज्यभरात सुरू आहे आणि एकत्र पाहिलं तर दापोली कृषी विद्यापीठामधून आपल्याला ज्या काही योजना पाहिजे त्या योजना आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, खरं म्हटलं तर आपल्याकडे ज्या पद्धतीनं योजना कार्यान्वित करायला हव्यात त्या कार्यान्वित करण्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे प्रयत्न आणि जे सातत्य हवं आहे त्याच्यामध्ये आपण कमी पडतोय। त्यामध्ये शासन आणि सर्व स्तरावरती उदासीनता दिसते। आज महाराष्ट्रात जवळजवळ 80 लाख लिटर दूध हे शिल्लक राहते आणि त्याच्या बाबतीत राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, ज्या जबाबदारीनं पावलं उचलायला पाहिजेत आणि याच्या बाबतीत निर्णय करायला पाहिजेत तो निर्णय होत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं यामधून नुकसान होतं आहे आणि भविष्यात अशाच पद्धतीचं जर धोरण राहिलं तर हा व्यवसाय खूप अडचणीत येण्याची काय मागणी असेल? अधिवेशन सुरू आहे साहेब, काय मागणी असेल? नाही, शासनानेच एक कमिटी नेमली होती आणि त्याच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांनी सांगितले होते की किमान 35 रुपये भाव द्यावा। त्यासाठी ज्या अडचणी आणि शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न होते त्याचा ज्यावेळी अभ्यास करण्यात आला त्यावेळेला तो अभ्यास करून शासनाने 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलेलं होतं, पण त्या अनुदानाची पण ठोस अंमलबजावणी आज झालेली नसल्या कारणामुळे आज हे विदारक चित्र दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।